टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, मोदी नंतर उत्तरधारी कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस सांगितलं की वडील असताना मुलं उत्तरधारी म्हणून विचार करत नाही। ही भारतीय संस्कृती आहे, मात्र ही मोगलाई संस्कृती नाही। मात्र याबाबत आता अजित पवार कुठेतरी ट्रोल होताना दिसत आहेत। असं आहे की देवेंद्र फडणवीस हे मी नेहमी म्हणतो की एक संस्कारक्षम नेते आहेत। आमचे वैचारिक प्रचंड मतभेद आहेत, त्याच्यामुळे त्यांनी झालेल्या संस्कारात ते संस्कार विसरले नाहीत। आमचे संस्कार विसरतात, त्याच्यामुळे भारतीय परंपरा आहे। आपल्या इथे श्रावण बाळाचं उदाहरण आहे। आपल्या इथे बापाला दिलेला शब्द आणि 14 वर्षासाठी गेलेलं वनवासात गेलेला राम हे आपल्यासमोर रामायणच उदाहरण आहे। त्याच्यामुळे बाप आणि पुलका याचं नातं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पण संस्कारित पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे। ह्याच्यावरती अजून काय बोलायचं। देवेंद्र भाऊंचं कौतुक आहे की मोदींचा उत्तराधिकारी व्हायचं त्यांच्या मनात आहे की नाही मला माहीत नाही, पण कमीत कमी त्यांनी बोलताना हे तर सांगितलं की वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी किंवा तुम्ही राजीनामा द्या असा काही म्हणजे असं कुठे प्रश्न येतच नाहीत असं हे बोलणं। मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातनं महाराष्ट्राला जे काय समजायचं ते समजून घेतलं आहे महाराष्ट्राने। आता एक संस्कृती समोर येते भारताची, पण मोगलाई नाही असं देखील ते म्हणाले। कुठेतरी संस्कृती आता ते जाऊ दे, ते भारत ते मोगलाई नाही वगैरे याच्यावर काय मला बोलायचं नाही। प्रश्न हा आहे की त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि मर्यादांचं पालन करणं हे भारतीय संस्कृतीची उच्च परंपरा आहे। मात्र त्यातच कुठेतरी अजित पवार हे मला त्याच्यावरती त्यांनी अधिक मर्यादा ओलांडल्या, मला त्याच्यावरती काही बोलायचं लावून नाही। त्यांनी मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही की देवेंद्र फडणवीसांनी हे बोलणं की वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी सोडला जात नाही किंवा वडिलांना घरी बसवणं हे भारतीय संस्कृतीत नाही, ह्याच्यात खूप काय आलं। गेल्या काही दिवसापासून फडणवीसांचंच नाव येतंय, मात्र त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात देखील पंतप्रधान म्हणून मोदीच दिसणार। असं आहे की तो त्यांच्यातले संस्कार दिसत आहेत ना। परत एकदा सांगतो की त्यांच्या आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण बापाला बाजूला ढकलून सिंहासनावर बसणं हे त्यांच्या मनाला पटत नाही म्हणून ते बोलले। गेल्या काही दिवसापासून शिवसेना असेल राष्ट्रवादीमध्ये गद्दार असं स्टॅम्प लागलेलं दिसून येते, त्यामुळे कुठेतरी अजून ते लागलेले स्टॅम्प काय पुसता येतात काय? ते दीवार पिक्चर मध्ये लिहिलेलं ना मेरा बाप चोर आहे, ते पुसता आलं का त्याला? सर, खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्याला कुणाचा पलट रचला, त्याचबरोबर राजस्थानमधून मला मारण्याकरिता गुंड आले होते, मी मास्क खातो असं देखील त्यांना सांगण्यात आलं। मला ह्याच्यातलं काय माहित नाही, त्याच्यामुळे ह्याच्यावर काय मी बोलणार। विष्णूने माझा फोन केला पाहिजे, मला ह्याच्यातलं काही माहित नाही, मी ह्याच्यावर काही बोलणार नाही। सर, धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र धनवट आणि पोपट धनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, आणखी जमिनी पीडितांसोबत जाऊन आरोप केलेले आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या होत्या, 700 एकर जमिनींचा घोटाळा आहे। दलित, मागासवर्गीय, अनेक गरीब शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन, पुन्हा आंधळ्याची खोटी सही घेऊन अनेक घोटाळे झालेले आहेत आणि त्याच्या मागे देखील राजकीय राजश्रय होता। ज्या पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली किंवा गुन्हे नोंदवले त्या सगळ्यांना अँटी करप्शनमध्ये अडकवण्यात आलं। हे प्रचंड मोठं रॅकेट आहे आणि त्या रॅकेटचा टोक कुठे जातं हे आता शोधावं। ही दहशत कधी कमी होणार अशा वेळी? दहशतीचा प्रश्न नाही, जवळजवळ 700 एकर जमीन आहे त्या भागामध्ये, ही अशाच पद्धतीने घेण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना बोलून दिलं जात नाही, त्यामुळे पुढे अंजली आता ते शेवटी शेतकरी मार्ग शोधतात, शेतकऱ्यांनी मार्ग शोधला। आणि हे खरं आहे की ती 700 एकर जमीन आहे, 700 एकर, आणि जास्तीत जास्त जमिनी ह्या दलित म्हणजे महार बौद्ध समाजाच्या लोकांच्या जमिनी आहेत। त्या दादागिरी करून काढून घेतल्यात जमिनी।
हे सर्व सहकारी धनंजय मुंडेचं आहे. मला त्याच्यावरही काही बोलायचं नाही. आता ह्याचा शोध घ्या की पोलीस स्टेशनला फोन कोणी केले, पोलिसांवर दबाव कोणी आणला. 11 केसेस आहेत, 11 केसेस. आणि हे एवढे दिवस बोंबलत आहेत हे शेतकरी. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाते, पोलीस डिपार्टमेंटमध्ये जातात, कोणी कधीही लक्ष दिलेलं नाही. त्याच्या मागचं कारण काय हा प्रश्न आहे ना. 700 एकर जमीन एक माणूस जमा करतो, सोपी गोष्ट आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात जी महिला होती मनीषा याची हत्या झालेली आहे. अनेक कारण समोर येतात, अनैतिक संबंध असतील, पैशाच्या वादातून हा खून झालेला आहे. कुठे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या संबंधात मला काय माहिती. सध्या मराठीतनंच सर्व काय व्यवहार व्हायला पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. काय नवीन काय आहे? मराठीतनं व्यवहार झालं पाहिजे हे धोरणच आहे. त्याच्यात नवीन काय आहे? नवीन काय आहे? काय नवीन काय असेल तर विचारा. तेच उघडत बसायचं काय बरोबर नाही. सर, काल त्यांनी एका खाजगी कंपनीमधल्या वॉचमॅनला देखील मराठीमध्ये अपमान केल्याबद्दल त्यांनी मनसे स्टाईलने उत्तर दिलेलं आहे. ठीक है. सर, इंट्रोडक्शन होने वाला है, आपको किस तरह से एनडीए ने इसमें एकजुट मुझे लगता है वक्फ में जबरदस्ती हो रही है. वक्फ ज़मीनें ये किसी की नहीं है. ये वक्फ ज़मीनें ना, ये वक्फ ज़मीनें जो आई हैं इसका इतिहास है कि ये जो मुस्लिम धर्मी हैं वो अपने धर्म की हिफाजत के लिए, अपने धर्म के जैसे मस्जिद बनानी है, मदरसा बनाना है, स्कूल बनाने हैं, कॉलेज बनाने हैं, तालीम के लिए और कुछ बनाना है, कई कब्रस्तान बनाने हैं, तो उनके लिए जो ज़मीनें हैं वो वक्फ के माध्यम से आती है. तो वक्फ की ज़मीनों को उनके जो पूर्वज थे, बाप दादा थे, कई अमीर लोग हैं, आज भी जिंदा अमीर लोग हैं, उनकी ज़मीनें हैं, वो कभी कभी दे देते, दान दे देते हैं. उस दान को वो वक्फ कहते हैं. और वो वक्फ वो उनका अधिकार है. सरकार को क्यों उसके पीछे लगना है मुझे नहीं समझ में आ रहा है. लेकिन भारत में कहीं ऐसी जगह है जो कोई नहीं ले सकता है क्योंकि वो वक्फ की ज़मीन है और उसके ऊपर पूंजीपतियों की नज़र है. शायद किसी को मालूम नहीं है कि अंबानी का घर जिस ज़मीन पे है वो भी वक्फ की ज़मीन है. कहते हुए शर्म आती है कि कौम के यानी मुसलमानों के ही प्रतिनिधियों ने उस ज़मीन को बेचने में मदद की थी, देने में मदद की थी. लेकिन वो ज़मीनें सिर्फ गरीबों के लिए इस्तेमाल होना चाहिए, कौम के लिए, मुसलमान धर्मियों के लिए इस्तेमाल होना चाहिए, ये उसके पीछे का इरादा है और वो साफ और नेक है. सर को क्या लगता है इंडिया में जो नीतीश और नायडू है इनको समर्थन कर पाएंगे क्या कि उन्हें? मुझे नहीं मालूम है, लेकिन जो भी आदमी, जो भी दल भारत के प्रति प्यार रखता है, मोहब्बत रखता है और भारत का संविधान को सामने रखता है, मुझे नहीं लगता किसी ने इस बिल को समर्थन करना चाहिए. क्या करना है तुम्हारे दूसरे धर्मियों के बीच में जाके? तुमको करना क्या है? उनको जीने दो ना अपने तरीके से. ये क्या चालू कर दिया नया? मटन मत बेचो, मटन मत खाओ, ये मत करो, वो मत करो. अरे ये तुम्हारे बाप का भारत है क्या? सर, नागपुर दौरे के बाद मोदी जी का रिटायरमेंट की बात करी हुई है. किस तरीके से कि मोदी जी ने कब रिटायर होना है, बड़े-बड़े नेता हो उनको रिटायरमेंट की कब रिटायर होना है, कब करना है, वो खुद डिसाइड करेंगे. उसमें हम लोग बात करके कुछ होने वाला है क्या? हमारा कुछ लेना देना है क्या उससे? उनकी मातृ संगठन है आरएसएस, वो स्वयं प्रधानमंत्री है, वो डिसाइड करेंगे. हम उसमें क्यों बात करें? सर, फडणवीस कह रहे हैं कि जब तक बाप जिंदा रहेगा तो बेटा. बिल्कुल अच्छी बात कही, मैं खुश हूं, मैं अभिनंदन करता हूं कि मर्यादा का उल्लंघन नहीं किया उस आदमी ने. और मर्यादाओं का पालन करना ये भारतीय संस्कार है. जैसे दशरथ राजा को जबान दी थी तो राम गया ना 14 साल के वनवास पे बाप की इज्जत रखने के लिए. ये भारतीय संस्कार है. यहां तो देखने में मिला कि बाप को कब मैं घर से निकालता हूं और कब मैं कुर्सी पे जाके बैठता हूं. और मुझे अभिनंदन है देवेंद्र फडणवीस जी के कि उन्होंने, ठीक है कि उनकी उम्र उनके पास है,
आज भारत में एक होशियार नेता करके उनकी पहचान है। उनके दिल में क्या है मुझे पता नहीं, कम से कम ये मर्यादा तो उन्होंने कही कि बाप जिंदा है तो उसका उत्तराधिकारी का सवाल कहाँ पैदा होता है। श्रावण तो बाळका सर, का उदाहरण राजनीति दिया में था। बाप और पॉलिटिक्स राजनीति दोनों चीज अलग हो सकती है। बाप अलग कहानी, जो गुरु बोल हो सकते हैं, और राजनीति अलग होती है। ये जो चीजें नहीं, देखो ऐसा है, राजनीति और बाप ये अलग नहीं हो सकते। बाप बाप होता है, ये समझो। बाप को तुम जुदा नहीं कर सकते हो। जिसने तुमको ये दिन दिखाया है उसको तुम किसके कारण दिखे? महाराष्ट्र किसके कारण जीते उन लोग? मोदी के कारण ना। तो मोदी बाप ही होता है ना। क्या बात करते हो? सर, इस आवाज पे अजित पवार भी समर्थन कर रहे हैं, किस तरीके से देखते हो सर? मुझे नहीं मालूम वो क्या कर रहे हैं। श्रावण बाळका का उदाहरण दिया है इस घड़ी पे आपने कि उत्तरदायी कौन करेगा इस बारे में? नहीं तो ये हमारी परंपरा रही है ना कि हम, श्रावण बाल ने भी अपनी बाप की जो सेवा की वो हमारे भारतीय संस्कृति और संस्कार दिखाती है ना। तो मैं उसका उदाहरण कर रहा हूं, और ये परंपराओं का जतन होना चाहिए। सर, राज ठाकरे ने भाषण के बाद मराठी मानुस पे एक तरीके से उन्होंने सपोर्ट करना शुरू किया, मराठी मानुस के बाद चालू करी, और दूसरी ओर से बीजेपी सपोर्ट दिखा रहे हैं। आप किस तरीके से देखते हैं? क्योंकि उन्होंने एक आंदोलन चालू किया मराठी भाषा को लेकर। तो ऐसा ये मुझे लगता है ये घिसी पीटी बातें हैं। मुंबई मराठी आदमियों का है, ये बात उतनी ही सच है, और मराठी आदमियों को दबाने का काम हो रहा है, ये भी बात सच है। अब कोई नेता उठ के बोलेगा कि मच्छी मत बेचो, मटन मत बेचो, खाओ मत। अरे भाई, तेरे बाप का महाराष्ट्र है क्या? और तू अकेला देवी की पूजा करता है क्या? हम देवी की पूजा नहीं करते क्या? ये हमारा इलाका है भाई, ये हमारा इलाका है, हमारे बापजादाओं का इलाका है। ऐसे कहे तो हम भी बाहर से आए हैं। जिनका इलाका है वो कोली और आगरी, उनका खाना ही मच्छी मटन है, और आज नहीं है, सदियों से है। तो उनके खाने पे क्यों जा रहे हो तुम लोग? मराठी आदमी का जो खाना है वो खाने दो ना उसको। तुमको नहीं खाने का मत खाओ, हम तुमको बोल रहे हैं जबरदस्ती तुम खाओ। तुमको नहीं खाने खाओ, तुम जो करना है, जो भी वो दाल भात खाना है घर में जाके खाओ। कौन बोल रोका है तुमको? तुमको पूजा करने से कोई रोका है क्या? लेकिन हमारी पूजा चालू है तो हमारी भी पूजा चालू है। नवरात्र तुम्हारी है तो हमारी भी है, उसमें क्या है? त्योहार के माहौल में ही इस तरीके ये की राजनीति क्यों होती इनको है? हिंदू मुसलमान, वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन, जाति जाति में झगड़े, भाषा के झगड़े, यही लगाना इनका काम है। क्योंकि इनको नौकरियों के बारे में बात नहीं करना है, इनको बढ़ती हुई महंगाई के बारे में बात करना नहीं है। डॉलर का बढ़ता हुआ भाव, यानी रुपये का गिर रहा हुआ भाव, और उसमें अंतर्राष्ट्रीय स्तर पे बेइज्जत होने वाला भारत, उसकी बात नहीं करनी है। चाइना अंदर घुस रहा है, उसकी बात नहीं करनी है। महंगाई की बात नहीं करनी है। सब जगहों पे पीछे जाने वाला भारत, उनको दूर रखना है। तो फिर झगड़े लगाने के लिए और क्या है? जात पे आओ झगड़े लगते, धर्म पे आओ झगड़े लगते। कोई बोलेगा मच्छी मत खाओ तो मैं बोलूंगा मच्छी खाओ, तो फिर झगड़े लगेंगे। तो ये झगड़े लगाने का काम है। ये नॉन इश्यू को इश्यू बना के लोगों को डायवर्ट कर देते, उसमें क्या बड़ी बात है? सर, हेच मराठीत बाडग्यांची बांग जोरात अशा पद्धतीने ट्विट करत तुम्ही संजय निरुपम यांच्यावरती नाही, निशाणा अरे संजय काल काँग्रेसमध्ये असलेला माणूस आज तिथे जातो आणि एवढ्या जोरात बोलतोय, म्हणून मी म्हटलं बाडग्याची बांग नेहमी जोरातच असते. हे नवीन नवीन असतात ना. मग आपल्या पक्षामध्ये बघा मी तुमच्यासाठी कुस्ती खेळायला उतरलोय, मी महाराष्ट्र केसरी आहे असं दाखवण्याचा अट्टहास असतो यांचा. काय गरज आहे बोलायची? चांगलं आहे ना, वातावरण चांगलं आहे ना मुंबईतलं, कशालाही खराब करायचा प्रयत्न करतायत. मराठी माणसाला कशाला डिवसता? आम्ही इथे म्हणजे मूळ मराठी माणसाच्या मुंबईमध्ये भारतातली सगळी लोक येऊन राहतात. आणि मी नेहमी म्हणतो की ही माती इतकी पोषक आहे की या मातीचा कुमकुम टिळक ज्यांनी लावला तो कधी उपाशी झोपत नाही. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, तो मराठी असो अमराठी असो, पण मुंबई कोणाला उपाशी झोपायला देत नाही. ही मुंबईची ओळख आहे. कशाला त्या मुंबईशी मस्ती करता? आज तुम्ही मुंबईत आलात, खासदार झालात, तुम्हाला सन्मान दिला मुंबईने, मोठं केलं मुंबईने, कशाला या आईशी खेळता तुम्ही? कशाला त्या आईला रक्तबंबाळ करता? सवाल हा आहे.
की मुंबईमध्ये राजकारण करायचं ते कुठल्या स्तरावर जाऊन करायचं. तुम्ही आमच्या खाद्यावर येणार, आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगणार. मुंबईच्या रस्ते गल्ली बोळामध्ये मटणाची दुकानं आहेत, मच्छीची दुकानं आहेत. ती कोणाची आहेत? ती मराठी माणसाची आहेत. बंद करा असं त्यांनी सांगितलंय. बापाची मुंबई आहे काय बंद करा काय? आपण कशाला का बंद करायचा, कशाला वाद वाढवायचे सगळे? काय मिळतं यांना हे वाद वाढवून? कोण बोलतं का? तुमच्या देवीच्या तुम्ही पूजा करताय, कोण बोलतं का? उत्तर भारतातली छठपूजा एवढ्या मोठ्या उत्साहात पार पडते. मराठी माणूस सामील झाला ना त्याच्यात? काय बोलतो का मराठी माणूस? नाही. मराठी माणसाची विशाल हृदय ही त्याची ओळख आहे. देशाला समावून घेणारा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र हा संकुचित वृद्धीचा नाही आहे. आणि कोणी उठायचं आणि सांगायचं हे बंद करा, ते बंद करा, आता हे करू नका, आता ते करू नका. अरे काय तुमचा संबंध? मुंबईने तुम्हाला आपलं मानलं म्हणजे तुम्ही मुंबईचे मालक नाही झाले. मुंबईचा मालक हा मराठी माणूसच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.